छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा। दिशा सालियान प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। दिशा सालियान प्रकरणात त्यांच्याच गृहमंत्र्यांनी एसआयटी लावली आहे, त्याचं काय झालं? भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवेंचा सवाल। माझ्या हातात पद आहे का? भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? आदित्य ठाकरेंचा सवाल। पळ काढण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं, माझ्यावरील आरोप खोटे आहेत असं आदित्य ठाकरेंनी सांगायला हवं होतं, नितेश राणेंची टीका। भाजपचे कार्यकर्ते पगारी नोकर, आमच्यासमोर राडा करायची भाजपवाल्यांची लायकी नाही। ठीक है देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे, संजय राऊतांचा हल्लाबोल। एका घटकाला काढून टाकायचं का अशी महायुतीची चर्चा सुरू। महाविकास आघाडीत एकमत आणि समन्वय, मैत्रीपूर्ण वातावरणात काम सुरू, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलेलं त्याची पुनरावृत्ती दिसते, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढण्याची शक्यता। फडणवीसांविरोधात निवडणूक लढण्याची तुमची इच्छा आहे का या प्रश्नावर देशमुखांनी उत्तर देणं टाळलं। वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी। जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाईंची लढत होण्याची शक्यता। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांचे पुत्र जय पवार यांच्या बारामतीतील गावांना भेटी, श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। मुख्यमंत्री शिंदे आज मुंबई गोवा मार्गावर पाहणी करणार, मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी। कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर केलेली 44 उमेदवारांची पहिली यादी स्थगित, नवी यादी पुन्हा जाहीर केली जाणार। कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची ऑफर, पण मी नकार दिला। ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढू, काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांच्या दाव्याने खळबळ। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या, भाजप खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान। कंगनाच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष फरार, सरकारी वकिलांची माहिती। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार। सततच्या पावसामुळे नाशिकचं गंगापूर धरण 91% भरलं, धरणातून 7413 क्युसेकनं विसर्ग, गोदावरी नदीला पूर।